Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see what is electric flux. In the last lecture we studied electric lines of force. We have seen the definition, we have seen the characteristics in which there are 8 points. त्याचं सगळ्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. We have seen the explanation also. Okay. मग त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक पॉइंट आपला असा होता, तो मी इथे लिहिलाय बघा. Electric field intensity. The magnitude of electric field intensity is proportional to number of lines of force per unit area. म्हणजेच E is equal to phi upon A. तर इथं phi म्हणले बघा phi phi बरोबर. This is called as electric flux. हा phi म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजेच काय म्हणजे तिथं नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा तुम्हाला स्टेटमेंट सांगतोय फ्लक्सची. व्हॉट इज मीन बाय फ्लक्स? तर फ्लक्स इज नथिंग बट द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू ए गिव्हन एरिया. म्हणजे सपोज हा जर एरिया तुम्हाला इथं दिलेला असेल तर ह्या एरिया मधून हे जर 4 लाईन्स ऑफ फोर्स जर असतील, 4 लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, हे 4 लाईन्स ऑफ फोर्स त्या एरिया मधून जर जात असतील तर त्याला आपण म्हणतो फ्लक्स. बरोबर. मग इथं फॉर्म्युला पण मिळतो तुम्हाला. फॉर्म्युला मी जर अरेंज केला, फाय इज इक्वल टू E इंटू ए, E इंटू ए बरोबर. फाय इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू एरिया. मग आता तेच मला एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यासाठी इथं 2 फिगर्स आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा ही फिगर बघा. तर इथं काय म्हणलंय, एक पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला दिलेले. पण ही इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ही फील्ड कशी आहे? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. कारण यामधला स्पेस तुमचा इक्वल आहे, सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे, त्या सगळ्यांचा मॅग्निट्यूड पण सेम आहे. म्हणजे मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन आर सेम. हेच दिस फील्ड इज कॉल्ड एज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इथं पण तुम्हाला फील्ड युनिफॉर्मच मिळेल. दे आर इक्वली स्पेस आणि त्याचबरोबर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन आर सेम. बरोबर. आता हिथं मध्ये मी काहीतरी प्लेस केले. तर हा काय आहे? एक गिवन एरिया आहे. हा काय आहे? गिवन एरिया. मग आता असं इमॅजिन करा, म्हणजे आता सपोज हा एक एरिया तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. हा एक गिवन एरिया तुम्हाला दिलेला आहे. हा असा. ठीक आहे. मग काय करूया, आता हा तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसतोय. आता मी जर त्याला असा केला तर तुम्हाला फक्त एवढीच पट्टी दिसणार आहे. आणि तीच पट्टी म्हणजे ही. येते लक्षात? म्हणजे ऍक्च्युली समोरचा फ्रंट व्ह्यू आपला असा आहे, पण त्याला मी असा प्लेस केला. कळतंय? ही फील्ड आपली काय झाली? ही फील्ड आपली इथून इकडे गेली, अशी इकडे गेली. मग आता ह्या दिलेल्या एरियामधून जेवढे लाईन्स ऑफ फोर्स त्यातून जे पास झाले त्याला आपण काय सांगतो? इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू ए गिवन एरिया is called as a electric flux. That is denoted by phi. समजलं का? जेवढे लाईन्स ऑफ फोर्स त्या दिलेल्या एरियामधून पास होतील त्याला आपण काय म्हणतोय? फ्लक्स फाय. आणि तो फॉर्म्युला काय आहे? तर फाय इज इक्वल टू E टू ए. E म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू एरिया. म्हणजे इंटेन्सिटी सांगतोय ना, ही काय सांगितलं आपण? इंटेन्सिटी सांगितली ना, इंटू दॅट एरिया. त्या एरियामधून गेला ना, बरोबर. मग आता मी म्हणतो ह्याचा एरिया, let the area of this surface be S. Let the surface of this area be S. म्हणजे मी इथं A म्हणलं होतं, मी A च्या ठिकाणी बघतो मी आता इथं काय म्हणतोय? S कन्सिडर करतोय. म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला S म्हणलंय, DS म्हणलंय, कळायला पाहिजे. इथं मी A म्हणजे एरिया आहे, इथं एरिया म्हणजेच मी S म्हणलंय. लेट दिस सरफेस एरिया बी S. बरोबर. म्हणजे ह्याचा सरफेस एरिया किती आहे? ह्याचा सरफेस एरिया S आहे, पूर्ण सरफेस एरिया. बरोबर. आता मी काय सांगतोय बघा, हा सरफेस एरिया मी त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्याला परपेंडिक्युलर प्लेस केला. ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे अशी जाणार आहे इलेक्ट्रिक फील्ड त्यातून, आणि पुढे अशी जाणार आहे. इथे लक्षात. मग त्याच्यामध्ये हा सरफेस एरिया कसा आहे? सरफेस एरिया त्याला बरोबर परपेंडिक्युलर आहे. बरोबर. म्हणजे ही जर फील्ड अशी आली तर दोघांच्या मध्ये अँगल किती आहे? परपेंडिक्युलर 90 डिग्री. इथं फील्ड कशी आहे? परपेंडिक्युलर 90 डिग्री. म्हणजे सगळे एकमेकांना पॅरल असल्यामुळे ही सरफेस एरियाला फील्ड कशी असणार आहे? परपेंडिक्युलर.
बरोबर, म्हणजे इथं पण मला परपेंडिक्युलर मिळतोय. बरं, त्याचबरोबर मी तुम्हाला असं म्हणलं तर एरिया, व्हॉट इज एरिया? एरिया इज अ स्केलर क्वांटिटी और इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तर एरिया हा आपला वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे सपोज हा जर आपला एरिया जर असेल, हा जर एरिया असेल तर त्याची डायरेक्शन तुम्हाला तुमच्या बाजूला मिळेल किंवा ती माझ्या बाजूला मिळेल. ठीक आहे, म्हणजे हा जर एरिया वेक्टर असेल तर त्याला परपेंडिक्युलर एक अशी एक लाईन मिळेल सेंटरला की जेणेकरून हा आपला काय असणार आहे, एरिया वेक्टरची डायरेक्शन. म्हणजे एक तर ही या बाजूला असेल किंवा ही या बाजूला असेल, दोन्ही पैकी एक. बरोबर, या बाजूला एक असेल किंवा या बाजूला असेल. मग आता तसंच मी काय केलं, ह्याचा एरिया वेक्टर मी ड्रॉ करून घेतला. हा एरिया वेक्टर मी ड्रॉ करून घेतला. मग आता एरिया वेक्टर काय असणार आहे, एस म्हणलंय ना, म्हणजे हा तुम्हाला एस वेक्टर मिळेल, एस वेक्टर किंवा ए वेक्टर. बरोबर, आणि त्याच डायरेक्शनला तुम्हाला फील्ड पण मिळाली, इलेक्ट्रिक फील्ड. त्याचा एरिया वेक्टर मी ड्रॉ केला, त्याला परपेंडिक्युलर आहे हा असा, आणि तसाच तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पण त्याच्यावरती मिळतोय. म्हणजे ते बोथ आर पॅरलल, म्हणजे मला एस पण या बाजूला मिळतोय, मला इलेक्ट्रिक फील्ड पण या बाजूला मिळतोय. म्हणजे ते बोथ आर पॅरलल विथ इच अदर. म्हणजे ह्यांच्या मधला थीटा मला किती मिळेल, तर थीटा इज इक्वल टू 0. थीटा इज इक्वल टू 0. आणि ह्याचा एरिया मी पूर्ण घेतलाय तो म्हणजे एस, त्यामुळे हा एस वेक्टर आला, हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आला. आता सर, म्हणजे इक्वेशन तुम्हाला काय मिळेल, ई वेक्टर इज इक्वल टू फाय अपॉन एस. म्हणजेच फाय इज इक्वल टू ई वेक्टर डॉट एस वेक्टर. इक्वेशन मी जर अरेंज केलं तर ई वेक्टर डॉट एस वेक्टर हे मिळालं तुम्हाला पहिल्या फिगर साठी एक्सप्लेनेशन. म्हणजेच मी लिहितो फाय इज इक्वल टू ई वेक्टर डॉट एस वेक्टर. डॉट प्रोडक्ट मध्ये मिळते, डॉट प्रोडक्ट. मग आता डॉट प्रोडक्ट स्केलर वेक्टरच्या फॉर्म मध्ये येतोय. एक म्हणजे आपल्याकडे क्रॉस प्रोडक्ट असतो, एक म्हणजे डॉट प्रोडक्ट असतो. आता जिथं आपण डॉट प्रोडक्ट घेतो त्याला आपण कॉस थिटाचा मॅग्निट्यूड घेतो. जिथं आपण डॉट प्रोडक्ट घेतोय तिथं आपण कॉस थिटाचा मॅग्निट्यूडचं इक्वेशन घेतोय, आणि जिथं क्रॉस प्रोडक्ट आहे त्याला आपण साइन थिटा असं कन्सिडर करतो मॅग्निट्यूड मधलं इक्वेशन. बरोबर, म्हणजे बघा तिथं मी म्हणलंय फाय इज इक्वल टू ई वेक्टर डॉट एस वेक्टर. म्हणजेच फाय इज इक्वल टू ई एस कॉस थिटा असं मॅग्निट्यूड मध्ये तुम्हाला इक्वेशन मिळेल. हे तुम्हाला स्केलर्स आणि वेक्टर्स मध्ये तुम्हाला ते समजून जाईल की क्रॉस कसा असतो, क्रॉसला इक्वेशन तुम्हाला काय मिळतं, साइन थिटा कसा फॉर्म येतो. ठीक आहे, डॉट असेल तर तुम्हाला कॉस थिटाचा फॉर्म कसा मिळतोय हे तुम्हाला स्केलर्स आणि वेक्टर्स मध्ये तुम्हाला समजून जाईल. पण सध्या मी तुम्हाला एवढं सांगतोय, क्रॉस प्रोडक्ट असेल तर त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड तुम्हाला साइन थिटा मध्ये लिहायचा आहे, आणि डॉट प्रोडक्टचा वेक्टरचा फॉर्मचं इक्वेशन तुम्हाला मॅग्निट्यूड मध्ये कॉस थिटा लिहायचं आहे. म्हणजे इथं डॉट प्रोडक्ट असल्यामुळे मी त्याला काय घेतला, कॉस थिटा घेतला. म्हणजे ई एस कॉस थिटा. समजलं? मग थिटाची व्हॅल्यू किती आहे आपली 0. कॉस 0 इज इक्वल टू 1. म्हणजे मिळालं का एस. बरोबर, थिटा इज इक्वल टू 0, कॉस 0 इज इक्वल टू 1. राहिला किती, फाय इज इक्वल टू एस. समजलं? कळालंय इक्वेशन. तसंच दुसरा पार्ट. आता हा काय केलाय रे, पहिल्यांदा हा परपेंडिक्युलर होता, आता त्याला मी असा इन्क्लाइन केला. पहिला हा परपेंडिक्युलर होता फील्डला, ही फील्ड आपली अशी होती, अशी गेली फील्ड अशी गेली. ओके, आता त्या फील्ड तुमची तशीच आहे, फील्ड मध्ये चेंज नाहीये, हा फील्ड तुमचा असाच आहे, पण तुम्ही एरिया वेक्टर तुम्ही चेंज केला. मग आता बघा ही फील्ड तुम्हाला अशीच मिळाली, पण एरिया वेक्टर तुमचा इन्क्लाइन झाला. इन्क्लाइन झाल्यामुळे ह्याला मी जर परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला तर परपेंडिक्युलर मला असा मिळेल. बरोबर, मग आता हा झाला त्याचा एरिया वेक्टर एस. बरोबर, आणि त्याचबरोबर मी जर फील्ड जर पाहिली तर ती फील्ड मला या बाजूला मिळणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड. मग ह्यांच्यामध्ये अँगल किती क्रिएट झाला, तर लेट the angle created between electric field and S vector be theta. E न आणि S ने त्या दोघांनी एक अँगल क्रिएट केला, तो अँगल म्हणजे किती, थिटा. आता इथं काय होतं, इथं दोघं एकमेकांना पॅरलल होते, त्यामुळे अँगल किती झाला, थिटा इज इक्वल टू 0.
आता हा तुमचा काय झालाय, एरिया वेक्टर तुमचा पहिल्यांदा असा होता, त्याला तुम्ही इन्क्लाइन केलाय, म्हणजे पहिल्यांदा एरिया वेक्टर इकडे होता, त्याला इन्क्लाइन केल्यामुळे हा वरती गेला, बरोबर, परपेंडिक्युलर झाला. एरिया वेक्टर नेहमी त्याला परपेंडिक्युलरच पाहिजे, तर त्या एरियाची डायरेक्शन आपल्याला समजते, बरोबर. ठीक आहे. मग आता इकडं तुम्हाला एस मिळाला, इकडं तुम्हाला थिटा मिळाला, सॉरी इकडं तुम्हाला ई मिळाला, आणि या दोघांच्या मधला अँगल किती मिळाला, थिटा एवढा अँगल मिळाला. आता तुम्हाला एक्सप्रेशन लिहायचं आहे त्याच्यावरून. मग आता फॉर्म्युला काय आहे, तर E इज इक्वल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे E इज इक्वल टू फाय इंटू ए, सॉरी फाय अपॉन ए, म्हणजे फाय इज इक्वल टू ई इंटू ए, असं इक्वेशन आहे आपलं. मग मी आता असं म्हणेन की हा पहिल्यांदा तुमचा टोटल एरिया होता, हा तुमचा काय होता, टोटल एरिया. मग आता मी काय म्हणतो, मी जर फक्त इथला जर एरिया जर कन्सिडर केला असा, तर सगळा एरिया किती आपला एस, मी आता फक्त एवढाच इथं फक्त कन्सिडर केलाय. मग ह्याचा एरिया किती असेल, ह्याचा एरिया असणार आहे डीएस. स्मॉल चेंज, स्मॉल एरिया, समजते का. टोटल एरिया आपल्याकडे किती, टोटल एरिया आपल्याकडे एस आहे, मग त्यातला फक्त मी एक स्मॉल पार्ट मी कन्सिडर केला, मग स्मॉल पार्टचा एरिया किती असणार आहे, डीएस, बरोबर. चेंज इन एरिया, टोटल एरिया घेतलाय का मी, टोटल एरिया घेतलेला नाही, मी फक्त त्याचा स्मॉल एरिया कन्सिडर केलाय, मग स्मॉल एरिया असल्यामुळे त्याला मी तर काय म्हणलंय, डीएस म्हणलंय, बरोबर. मग मी त्याला इथं मी डीएस म्हणू शकतो, डीएस वेक्टर, होतंय का. म्हणजे तो चेंज आपण कसा घेतोय तो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय, ओके. मग आता जर इतर डीएस तुम्हाला मिळाला, म्हणजे तो फ्लक्स तुम्ही या पूर्ण एरियासाठी फाइंड करताय का, पूर्ण एरियासाठी फाइंड करत नाही तुम्ही. फ्लक्स हा कोणासाठी फाइंड करणार आहे, ह्या डीएस एरियासाठी फाइंड करणार आहे. मग तो तुमचा आता फाय काय होणार, तो फाय पण तुमचा डी फाय होणार. एरिया एस चा किती झाला, स्मॉल एरिया म्हणजे डीएस झाला. टोटल एरिया न घेता स्मॉल एरिया कन्सिडर केलाय, त्यामुळे टोटल एरिया न मिळता मला काय मिळाला, स्मॉल एरिया तो म्हणजे किती, डीएस. मग टोटल फ्लक्सच्या ऐवजी मला काय मिळेल, स्मॉल फ्लक्स, आणि तो म्हणजे किती येणार, डी फाय. चेंज इन फ्लक्स म्हणजे आता तेवढ्याच एरियामधून लाईन्स किती पास होतील तेवढं फक्त आपल्याला मेजर करायचं, बरोबर. मग आता इक्वेशन मला लिहावं लागेल इन द फॉर्म ऑफ डी फाय अँड डीएस. मग आता इक्वेशन बरोबर काय आहे, इक्वेशन आपला डी फाय इज इक्वल टू ई डॉट डीएस, ई वेक्टर डॉट डीएस वेक्टर. समजलं का इक्वेशन, म्हणजे इक्वेशन तेच आहे, फक्त आपण बदललं काय, इंटेन्सिटी बदलली का, इंटेन्सिटी नाही बदलली, इंटेन्सिटी तुमची सेम आहे, त्यामुळे इथं इंटेन्सिटी तेवढीच राहणार. बदलला काय तुमचा, ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक स्मॉल एरिया कन्सिडर केला, हा असा तुम्ही एरिया त्याच्यामध्ये कन्सिडर केला. मग ह्याचा एरिया किती आहे, तर डीएस. त्याच्यातून फील्ड गेली किती, तेवढीच गेली, इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर. तसं मी मगाशी म्हणलं होतं, प्लेन तुम्ही जर कन्सिडर केला तर फील्ड तुम्हाला सेमच मिळणार, त्यामुळे फील्ड तुमचा तेच राहिला, फक्त त्याचा एरिया बदलला. टोटल एरिया न घेता मी फक्त तेवढाच एरिया घेतला, तो म्हणजे किती, डीएस. मग ह्याचा फ्लक्स किती येणार, तर डी फाय. त्याचा फ्लक्स किती येणार, डी फाय. टोटल एरिया घेतलाय का, नाही, फक्त त्या स्मॉल एरिया मधून जाणारा तेवढाच फ्लक्स आपण घेतलाय, म्हणजे तो म्हणजे डी फाय, बरोबर. मग काय नाही, इक्वेशन डी फाय इज इक्वल टू ई डॉट डीएस. आता ह्या डीएस चा कॉम्पोनंट मला ई वरती पाहिजे. एस कुठं आहे, ई वरती आहे. इक्वेशन तुम्हाला परपेंडिक्युलर, सॉरी पॅरलल मिळालं, बरोबर. एरिया वेक्टर तुमचा जरा काय परपेंडिक्युलर आहे, ओके. मग आता हा तुमचा एरिया, हा वेक्टर म्हणजे एरिया वेक्टर, इलेक्ट्रिक फील्ड दोघं पॅरलल होते, त्यांच्यामधला अँगल थिटा इक्वल टू 0 झाला, कॉस 0 इज इक्वल टू 1 आला, त्यामुळे फाय इज इक्वल टू ई इंटू एस एवढंच मिळालं तुम्हाला. आता मी काय म्हणतोय बघा, डीएस तुमचा इलेक्ट्रिक फील्ड वरती आहे का, तर नाही. डीएस तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी गेला, तर हा डीएस मला तिथनं उचलायचं, मला इकडे आणायचं. मग तुम्ही म्हणाल आता ह्याला सरळ करा, सर परपेंडिक्युलर करा, म्हणजे तुम्हाला हा डीएस इकडे येईल. तर मला ह्या इन्क्लाइन साठीच मला हा डीएस मला इकडे आणायचा आहे. तर हा डीएस मी इकडे कसा आणणार, तर ह्या डीएसचं मी रिझोल्युशन करणार. ह्या डीएसचं मी रिझोल्युशन करणार दोन कॉम्पोनंट मध्ये, एक म्हणजे डीएस साइन थिटा आणि एक म्हणजे डीएस कॉस थिटा. हे वेगळं आहे, हे इक्वेशन आहे, हे कॉम्पोनंट आहे. कॉम्पोनंट कसे तयार होतात, तर बघा
समजा एक पाथ मला इकडे जायचं, एक पाथ मला इकडे जायचं, ह्या दोघांचा ऍव्हरेज मला काढायचा आहे. इकडचा एक पाथ, इकडचा एक पाथ, म्हणजे हा एक पाथ मिळाला, इकडचा एक पाथ मिळाला, त्या दोघांचं ऍव्हरेज म्हणजे मला कुठं मिळेल तर त्याच्या सेंटरला. ठीक आहे, इकडे एक पाथ गेला, इकडे एक पाथ गेला, या दोघांचा रिझल्टंट कुठं आला, सेंटरला आला. बरोबर, म्हणजे हा तुमचा रिझल्टंट, हा तुमचा रिझल्टंट. तर इथे तुम्हाला दोन कॉम्पोनंट, एक तुम्हाला असा मिळेल, एक कॉम्पोनंट तुम्हाला असा मिळेल. हा आपला काय आहे, डीएस. बरोबर, इथं तुम्हाला मिळेल डीएस साइन थिटा किंवा डीएस कॉस थिटा. इथं मिळेल तुम्हाला डी साइन थिटा किंवा डीएस कॉस थिटा. ते फक्त आता बघायचं आहे कॉम्पोनंट कुठला येतो. मग त्यासाठी इथला अँगल किती दिलाय आपल्याला, थिटा दिलाय. इथून मी काय केले, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, म्हणजे इथं परपेंडिक्युलर झाला, म्हणजे हा काय झाला तुमचा, हा झाला हायपोटेन्यूस राईट अँगल ट्रायंगल तयार झाला ना. म्हणजे इथं तुम्हाला ही लाईन तुम्हाला काय मिळाली, हायपोटेन्यूस मिळाली. त्या हायपोचं नाव काय, डीएस. हा काय तुमचा इलेक्ट्रिक फील्ड, बघा बरं, हा काय इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे ही लाईन तुम्हाला माहिती आहे. ओके, आता कॉम्पोनंट कसा घ्यायचा, तर इथला अँगल तुम्हाला दिलाय थिटा. मग साइन थिटा किती आहे, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपो, अपोजिट टू द हायपो. मग अपोजिट म्हणजे कोण आला, अपोजिट म्हणजे ही साइड आली, व्हर्टिकलची साइड, टू द हायपो, हायपो म्हणजे कोण आला, डीएस. बरोबर, म्हणजे व्हर्टिकल साइड अपॉन हायपो म्हणजे किती, डीएस आला. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपो, अपोजिट म्हणजे हा व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल साइड अपॉन डीएस. तसंच व्हर्टिकल साइड किती मिळेल मला, व्हर्टिकल साइड हा डीएस इकडे मल्टिप्लाय झाला, म्हणजे डीएस साइन थिटा एक कॉम्पोनंट मिळाला. बरोबर, तसंच मी इकडे काय देणार, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट टू द हायपो, ऍडजसंट टू द हायपो. ऍडजसंट म्हणजे कोण आहे, ई, अपॉन हायपो म्हणजे कोण आहे, डीएस. म्हणजे ई इज इक्वल टू डीएस कॉस थिटा. बरोबर का, म्हणजे हॉरिझॉन्टलची साइड. जसं इकडे व्हर्टिकल साइड म्हटलं होतं तसं आपला हा आता हॉरिझॉन्टल साइड. आता ही लाईन या लाईनला पॅरलल, मग आता पॅरलल साइड काय असतात, इक्वल असतात. मग आता इकडे व्हर्टिकलला किती मिळाला मला, डीएस साइन थिटा, म्हणजे हा कॉम्पोनंट मला इकडे आला, डीएस साइन थिटा. हॉरिझॉन्टलला किती आला, म्हणजे ई वरती किती आला, डीएस कॉस थिटा, म्हणजे इकडे मला मिळाला डीएस कॉस थिटा. म्हणजे जिकडं ई आहे त्या ई वरतीच तुम्हाला कॉम्पोनंट काय मिळाला, याचा डीएस कॉस थिटा. म्हणजे मला इक्वेशन कसं मिळणार, तर डी फाय इज इक्वल टू ई डीएस कॉस थिटा. मग अशी मी तुम्हाला जे डायरेक्टली सांगितलं होतं, डॉट प्रोडक्ट असेल तर तुम्हाला कॉस थिटा घ्यायचा आहे. बघा बरं, तुम्हाला कॉस थिटाचं इक्वेशन मिळालं का, समजलं का. म्हणजे डी फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस कॉस थिटा. हे आपलं इक्वेशन फॉर अ स्मॉल सरफेस एरिया. टोटल एरिया न घेता मी स्मॉल एरिया कन्सिडर केला की तुम्हाला हे इक्वेशन असं मिळणार आहे. समजलं का, कळालं का. तर ह्याच्यावरच एक पुढचं डेरिव्हेशन आहे, त्याला आपण म्हणतोय गॉस लॉ. तर हे महत्वाचं म्हणजे हे इक्वेशन समजलं पाहिजे. आता हा डी फाय झाला, म्हणजे छोट्याशा एरियासाठी फाइंड केला. आता मी म्हणलं मला पूर्ण एरियासाठी मला फाइंड करायचं आहे, तर पूर्ण एरियासाठी मी कसं फाइंड करणार. मग त्यासाठी बघा मी आता काय सांगतोय, इथं मी एक एरिया कन्सिडर केला तो म्हणजे डीएस. तसंच मी इथे एक एरिया कन्सिडर करू शकतो, पुन्हा ह्याचा एरिया किती आला, डीएस. इथं मी एक एरिया कन्सिडर करू शकतो, डीएस. मग आता या डीएसचं इक्वेशन मला एवढं मिळतंय, म्हणजे इथला फ्लक्स फाइंड केला तो किती, डी फाय. तर डी फाय मला किती मिळाला, ई डीएस कॉस थिटा. या एरियासाठी मी पुन्हा डी फाय फाइंड केला, तर पुन्हा मला इक्वेशन हेच मिळालं. दुसरा डीएस कन्सिडर केला, पुन्हा डी फाय फाइंड केला, पुन्हा मला इक्वेशन हेच मिळालं. म्हणजे कोणताही एलिमेंट मी जरी त्या एरियावरती कन्सिडर केला तर मला इक्वेशन हेच मिळणार. मग आता मी काय म्हणतोय, मला ह्या पूर्ण एरियासाठी मला फाइंड करायचं. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, इथं मी एक एरिया कन्सिडर केला, इथं मी एक एरिया कन्सिडर केला, इथं एक एरिया कन्सिडर केला, इथं एक एरिया कन्सिडर केला. मग प्रत्येक स्मॉल एलिमेंट एरियाला मला इक्वेशन हे सेम मिळणार आहे. मग आता सगळे एरिया मी कव्हर करतो त्याच्यामध्ये, पूर्ण एरिया.
मग पूर्ण एरिया मला फाइंड करण्यासाठी मला इक्वेशन काय लिहावं लागेल? मग टोटल फ्लक्स किती येणार आहे? टोटल फ्लक्स येणार तो म्हणजे फाय. टोटल फ्लक्स फाय. डिफाय म्हणजे काय? डिफाय म्हणजे स्मॉल एरियासाठी, फाय म्हणजे काय? पूर्ण एरियासाठी. मग फाय किती येणार? त्या फाय साठी मला ह्याचं इंटिग्रेशन करावं लागेल. म्हणजेच किती येणार? फाय इज इक्वल टू इंटिग्रेटिंग डी फाय. फाय इक्वल टू इंटिग्रेटिंग डी फाय. बरोबर का? समजलं? ठीक आहे. स्मॉल एरिया तुम्ही पहिल्यांदा काढणार, डी फाय मिळाला. टोटल एरिया काढायला गेला की तुम्हाला त्याचं काय करायचं? त्याचं इंटिग्रेशन करायचं. म्हणजे फाय इज इक्वल टू इंटिग्रेटिंग डी फाय. समजले का पर्यंत? तर पॉज करा आणि हे सगळं नोट डाऊन करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपल्याला गॉस लॉचं इक्वेशन बघायचं आहे, एक डेरिव्हेशन बघायचं आहे. तर पॉज करून नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारा. So, Gauss law, we have to see the derivation. This is our next point. After that, electric flux. We have seen the formula for the flux, that is d phi is equal to E ds cos theta for this small element. म्हणजे जिथं स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर करू तिथं तुम्हाला इक्वेशन काय मिळणार? d phi is equal to E ds cos theta. बरोबर? समजलं इथपर्यंत? तर आता फिगर बघा, फिगर पहिल्यांदा समजून घ्या, अंडरस्टँड करा चांगल्या पद्धतीनं आणि मग पुढे तुम्ही इक्वेशन तुम्ही लिहू शकता. ओके. तर Gauss law, this law is similar to a Coulomb's law. म्हणजे कुलम्स लॉ जो बिहेवियर दाखवतोय तेच बिहेवियर तुम्हाला हा गॉस लॉ सांगतोय. आता कुलम्स लॉ मध्ये काय केलं? कुलम्स लॉ मध्ये आपण फोर्स बघितला, इलेक्ट्रिक फील्ड बघितली. ठीक आहे. म्हणजे जिथं इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही फाइंड केली इन ए मटेरियल मीडियम. बरोबर? ईचा फॉर्म्युला तुम्ही लिहिला 1/4πε0 Q/r². मग याच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्ही ज्या वेळेला हे प्रूव्ह करताय तिथं तुम्ही फॉर्म्युला वापराय फोर्सचा 1/4πε0 Q into Q0/r² आणि मग तुम्हाला हे एक्सप्रेशन अशा पद्धतीने मिळाले. म्हणजे कुलम्स लॉ मध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करता, इलेक्ट्रिक फील्ड बघताय. बरोबर? सिमिलरली ह्या गॉस लॉ मध्ये पण तुम्ही रिलेशन या इलेक्ट्रिक फील्डचं बघणार आहात. ड्यू टू दिस इलेक्ट्रिक चार्ज तुम्हाला फोर्स कशामुळे मिळाला? चार्जमुळे मिळाला. कुलम्स लॉ. ठीक आहे. म्हणजे रिलेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड चार्ज. मग तेच रिलेशन तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्ज जे तुम्हाला गॉस लॉ मध्ये पण मिळणार. म्हणून गॉस लॉ अँड कुलम्स लॉ दे आर अनालॉगस विथ इच अदर. अनालॉगस म्हणजे काय? सिमिलर थिंग्स. म्हणजे जे कुलम्स लॉ एक्सप्लेन करतोय त्या पद्धतीने घेऊन, त्या चार्जेसला घेऊन, तर हे पण आपल्याला चार्ज घेऊनच इंटेन्सिटी आपल्याला दाखवतोय. बरोबर? म्हणजे इलेक्ट्रिक फाइंड केली, कोणासाठी फाइंड केली? चार्जला. मग इथं पण चार्ज घेतला, त्या चार्जला आपण इंटेन्सिटी फाइंड करतोय कुठं? तर या पॉइंट पी ला. बरोबर? म्हणजे असंच काहीतरी. म्हणजे दोघांच्या एक्सप्लेनेशन मध्ये सिमिलर थिंग्स आहेत. त्यामुळं आपण काय म्हणतोय? गॉस लॉ इज अनालॉगस टू कुलम्स लॉ. सो गोइंग फॉरवर्ड, पुढे जाऊया. आता काय दिसतंय तुम्हाला? एक फिगर दिसतंय. तर ते फिगर अशी इमॅजिन करायची आहे 3 डायमेन्शन मध्ये. 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला ती फिगर इमॅजिन करायची आहे. म्हणजे आतल्या बाजूला तुम्हाला एम्प्टी स्पेस मिळणार आहे. आतल्या बाजूला एम्प्टी स्पेस आणि बाहेरनं तुम्हाला क्लोज सरफेस. येते का लक्षात मी काय सांगतोय? आत तुम्हाला जागा असणार आहे आणि मग तुम्हाला सरफेस बाहेरून मिळणार आहे. मग तो सरफेस कसा असणार आहे? एक तर तो रेग्युलर असेल किंवा इरेग्युलर असेल. रेग्युलर शेप किंवा इरेग्युलर शेप. इरेग्युलर शेप. मग इथं तुम्हाला काय दिसतोय? इथं तुम्हाला इरेग्युलर शेप दिसतोय. रेग्युलर म्हणजे काय आला? आता हा सर्कल आला, रेग्युलर आला. कारण सगळीकडे सेंटर पासून डिस्टन्स तुमचं काय राहणार आहे? सेम राहणार. त्यामुळे हा रेग्युलर शेप आला. आणि इरेग्युलर मध्ये तुम्हाला हा रिजिड बॉडी तुम्हाला मिळतोय की ज्याच्या आतमध्ये एम्प्टी स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये आपण चार्जेस फील करतोय. तर लार्ज नंबर ऑफ चार्जेस इनसाइड द क्लोज्ड सरफेस. मग आता हा जर तुम्ही जर बॉल सारखा इमॅजिन केला, म्हणजे बॉल तुम्ही इमॅजिन केला, तर बॉलच्या आतमध्ये एअर मिडियम आहे. हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे.
फुटबॉल कन्सिडर करा किंवा व्हॉलीबॉल कन्सिडर करा किंवा बास्केटबॉल कन्सिडर करा. तुम्हाला तो बॉल तुम्हाला इमॅजिन झाला बरोबर. त्या बॉलच्या आतमध्ये एअर मिडियम आहे, हवा भरतो ना त्या बॉलमध्ये, ठीक आहे. मग आता तिथं एअरच्या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इमॅजिन करा. म्हणजे हा आपला बॉल असेल तर ह्या बॉलमध्ये आज तुम्हाला चार्जेस मिळतात Q1, Q2, Q3, Q4, Q5 कुठपर्यंत अप टू n नंबर पर्यंत इनफायनाइट चार्जेस. लार्ज नंबर ऑफ चार्जेस त्या बॉल मध्ये आत आहेत बरोबर. आणि मग त्याला आपण काय केलं, क्लोज्ड सरफेस दिलं. समजलं का मी काय म्हणतोय. दिस इज द क्लोज्ड सरफेस आणि आतमध्ये नंबर ऑफ चार्जेस आहेत कुठं इनफायनाइट पर्यंत n पर्यंत बरोबर. समजलं इथपर्यंत. मग या चार्जेस पासून कुठला तरी मी एक चार्ज मी कन्सिडर करणार. मग सपोज मी इथं एक पॉइंट घेतला, या पॉइंटला मी नाव दिलं O पॉइंट आणि त्याच्यावरती चार्ज असेल तो म्हणजे प्लस Q. त्याच्यावरती चार्ज काय आहे, प्लस Q. मग ह्या चार्ज आता फक्त मला बाकीचे चार्जेस इमॅजिन नाही करायचं, मला फक्त एकच चार्ज इमॅजिन करायचं. आता माझ्याकडे चार्ज कुठला आहे, प्लस Q. कोणत्या पॉइंटला, O पॉइंटला. इथून मला काय मिळाली, इथून मला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. इथून मला काय मिळाली, इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. कशी मिळाली तर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स बरोबर. मग आता ह्या बॉलचा पूर्ण सरफेस एरिया आला, पूर्ण सरफेस एरिया. मग लेट बी द सरफेस एरिया BS. म्हणजे होल सरफेस एरिया किती कन्सिडर केला मी, S कन्सिडर केला. मग मी असं म्हणलं कन्सिडर ए स्मॉल सरफेस एरिया ऑन द सरफेस. मी फक्त काय केलं, एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला आणि त्याचा एरिया किती येणार, DS. समजतंय का मी काय बोलतोय. पूर्ण बॉलचा सरफेस एरिया किती येणार, S. पूर्ण बॉलचा सरफेस एरिया किती, S. मी इथं फक्त एक स्मॉल एरिया कन्सिडर केला आणि तो एरिया म्हणजे DS. असं मी इथं कन्सिडर करू शकतो, इथं कन्सिडर करू शकतो, इथं कन्सिडर करू शकतो. असं प्रत्येक ठिकाणी मी घेऊ शकतो DS. म्हणजे त्यासाठी मी एक उदाहरण देतो. हा बॉल बरोबर, ह्याच्या आतमध्ये नंबर ऑफ चार्जेस आहेत, इनफायनाइट चार्जेस फ्रॉम Q1 टू Qn पर्यंत. मग त्या आतमध्ये एक पॉइंट कन्सिडर केला तो म्हणजे O पॉइंट. त्याच्यावरती एक चार्ज आहे, कोणता चार्ज, प्लस Q. त्या प्लस Q पासून फील्ड तुम्हाला मिळाले, म्हणजे इथून ती फील्ड बाहेर आली. आतल्या चार्जेस पासून ही फील्ड बाहेर आली, आतून बाहेर आली. इथून असा आला, 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 सगळीकडे आला बरोबर. मग त्यापैकी मी काय केलं, सगळा याचा एरिया, पूर्ण सरफेस एरिया हा किती म्हणले मी, S. पण आता पूर्ण सरफेस एरिया मी कन्सिडर करत नाही. मी काय कन्सिडर केला, मी फक्त आता इथला एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला, एवढाच. बघा आता हा काय झाला, हा आपला DS झाला आणि हा सगळा पूर्ण बॉल म्हणजे आपला S झाला. मग आता इथून फील्ड तुम्हाला अशी सेंटर पासून बाहेर मिळेल. मग फक्त या DS चा विचार करायचा आता बरोबर. मग ह्याची इंटेन्सिटी मला सेंटर पासून पण मिळू शकते अशी बरोबर. मग ह्या सेंटर पॉइंटला मी P म्हटलं. कळतंय का, फिगर समजते का बघा. फिगर समजणं खूप गरजेचं आहे, कारण इथं समजलं की मग तुम्हाला इथं समजणार. मी काय म्हणलं, आपल्याकडे एक बॉल आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ चार्जेस आहेत. त्यातला मी एक पॉइंट इथं O कन्सिडर केला. इथं चार्ज कोणता मिळतोय, प्लस Q. इथून मी असं काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड मला मिळाली. तर मी इथे एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला, स्मॉल सरफेस एरिया. आणि तो स्मॉल सरफेस एरिया म्हणजे हा. तर स्मॉल सरफेस एरियाला इथं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, म्हणजे हा झाला त्याचा DS वेक्टर. DS वेक्टर परपेंडिक्युलर जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं, त्या स्मॉल सरफेस एरियाला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली की मला काय मिळालं, त्याचा एरिया वेक्टर मला मिळाला. समजलं. मग इथं जो पॉइंट आहे त्या पॉइंटला मी म्हणतो P पॉइंट. मग तसंच मी काय केलं, O पासून P जॉईन केला, O पासून P जॉईन केला आणि OP माझ्याकडे किती आहे, OP इज इक्वल टू R आहे. बघा बरं, OP इज इक्वल टू R आहे.
हे जे ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिसतोय तो म्हणजे काय, तर हा सरफेस एरिया आहे डीएस, स्मॉल एरिया. म्हणजे दोन्ही फिगर इमॅजिन करा, हा आपला रेग्युलर शेप मध्ये आहे, हा आपला इरेग्युलर शेप मध्ये आहे. याचा पूर्ण एरिया किती आहे एस. तसंच ह्याचा पूर्ण एरिया मला किती मिळणार आहे, ह्याचा पूर्ण एरिया मला मिळणार आहे एस. त्यातला मी काय केला, इथं स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला. म्हणजे या बॉलवर मी फक्त एवढाच एरिया मी कन्सिडर केला आणि तो सरफेस एरिया म्हणजे किती आपला डीएस, बरोबर. मग तसंच मी इथं पण त्याला इरेग्युलर शेप वरती काय केलं, एक स्मॉल एरिया कन्सिडर केला, तो म्हणजे डीएस. मग त्याच्यामध्ये सेंटरला पी कन्सिडर केला, इथं पण सेंटरला मी पी पॉइंट कन्सिडर केला. मग ओपी माझ्याकडे किती आहे आर, ओपी माझ्याकडे किती आहे आर. समजलं. मग इथून ती इंटेन्सिटी कडे गेली, बरोबर. आता इंटेन्सिटी इथं मला काय मिळतोय, इथं मला इंटेन्सिटी मला अलाउंग द वेक्टर मिळतोय, डीएस वेक्टर. म्हणजे इथंच मला इंटेन्सिटी मिळाली. म्हणजे इंटेन्सिटी पण इकडच आहे, डीएस पण तुमचा इकडच आहे. अँगल किती येणार, 0, बरोबर. पण आता मी जर असं म्हटलं, बघा मी काय सांगतोय, ह्याचा जर एरिया वेक्टर जर मला इकडं जर मिळत असेल, एरिया वेक्टर, आणि इकडं मला इंटेन्सिटी जर मला मिळत असेल, तर यांच्यामध्ये अँगल किती क्रिएट झाला, तर अँगल माझ्याकडे थिटा एक आला, बरोबर. कारण हा मला इन्क्लाइंड मध्ये मिळतोय, इन्क्लाइंड मध्ये मिळत असल्यामुळे इंटेन्सिटी सरळ गेली, पण ह्याचा एरिया वेक्टर जर ड्रॉ केला तर हा वरती गेला. तसंच मला इथं मिळतंय, एरिया वेक्टर तुमचा इन्क्लाइंड मध्ये असल्यामुळे त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो वरती गेला. एरिया वेक्टर तुमचा परपेंडिक्युलर आहे त्या एरियाला, पण तो एरिया कसा आहे, इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड असल्यामुळं तो ई वरती न येता तो या बाजूला कुठेतरी गेला. मग त्या एरिया वेक्टरने आणि इलेक्ट्रिक फील्डने अँगल किती क्रिएट केला, थिटा, जो तुम्हाला इथं बघायला मिळाला तो. आणि मी मगाशी एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने. समजलं. टोटल एरिया घेतला का आपण, नाही. आपण काय केला, आपण स्मॉल एरिया कन्सिडर केला. तो स्मॉल एरिया म्हणजे आपला किती, तर तो स्मॉल एरिया म्हणजे आपला डीएस आहे. मग त्याला वेक्टर ड्रॉ केला म्हणजे एरिया वेक्टर मला मिळाला, ही इंटेन्सिटी मला इकडून मिळाली, एरिया वेक्टर मला इकडून मिळाला, मग यांच्यामध्ये अँगल मला थिटा मिळाला. मग आता मी इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ह्या डीएस चा कॉम्पोनंट मला इकडे पाहिजे, ह्या डीएस चा कॉम्पोनंट मला इकडे पाहिजे, ठीक आहे. म्हणजे मला त्याचे दोन कॉम्पोनंट मिळणार, एक कॉम्पोनंट मला इकडे मिळेल, एक कॉम्पोनंट मला इकडे मिळेल. मग मला ई वरती येणारा कॉम्पोनंट पाहिजे. मग ई वरती येणारा कॉम्पोनंट कोण आहे, डीएस कॉस थिटा. ऑलरेडी आपण मगाशी बघितलं, बरोबर. म्हणजे डीएस च्या इंटेन्सिटी वरती लाय होत नसल्यामुळे डीएस चा कॉम्पोनंट घेतला आणि त्या ई वरती घेऊन आलो. म्हणजे आता ज्या डायरेक्शनला आपल्याला ई मिळतोय त्याच डायरेक्शनला आपल्याला डीएस कॉस थिटा मिळतोय. बघा बरं, दोघांची डायरेक्शन सेम झाली का. इकडं आपला काय होता, इकडं आपला डीएस होता, इकडं आपला डीएस आहे, इथं आपला थिटा, इथं आपला ई आहे. त्याचा कॉम्पोनंट इकडं आणला की आपल्याला काय मिळाला, डीएस कॉस थिटा. म्हणजे एकाच लाईनवरती तुम्हाला ई मिळतोय, डीएस कॉस थिटा मिळतोय. म्हणजे तुमचं हे फ्लक्सचं इक्वेशन. मग आता ह्या दिलेल्या एरिया डीएस, त्याचा फ्लक्स किती, डी5. मग डी5 इज इक्वल टू ई डीएस कॉस थिटा. समजलं का. तेच मला इथं मिळणार आहे. मग आता मी जर बघितलं तर इथं ओ पॉइंट वरती प्लस क्यू आहे, इथं पुढे स्मॉल सरफेस एरिया म्हणजे डीएस, त्याचा एरिया वेक्टर मला इकडे मिळतोय, इंटेन्सिटी मला इकडे मिळाली. तो डीएस इकडे लाय होतोय का, इकडे लाय होत नाही. म्हणजे तुम्ही तिथं काय केलं, त्याचे दोन कॉम्पोनंट घेतले. एक म्हणजे डी साइन थिटा, डीएस साइन थिटा मला इकडे मिळणार, डीएस कॉस थिटा मला इकडे मिळणार. मग डीएस कॉस थिटा मला इकडे मिळाला, डीएस कॉस थिटा. समजलं इथं पर्यंत. ओके. आता मला इक्वेशन द्यायचं. आता मी असं म्हणतो, ऍट पॉइंट पी किंवा ऍट पॉइंट पी ओपीचा डिस्टन्स आपल्याला आहे आर, ओपी इज इक्वल टू आहे आर. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज क्यू ऍट ओ. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट ओ ड्यू टू चार्ज क्यू. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at P due to charge
ड्यू टू चार्ज प्लस क्यू ऍट ओ इज किती मिळणार? तर ह्या पी वरती इलेक्ट्रिक फील्ड किंवा या पी वरती इलेक्ट्रिक फील्ड, तर ईचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. कोणता चार्ज आहे? तर प्लस क्यू. कोणता चार्ज आहे? प्लस क्यू. म्हणजे इथे येणार क्यू अपॉन ओपी चा डिस्टन्स किती? तो म्हणजे आर. म्हणजे इथे येणार आर स्क्वेअर. हे आहे आपल्याकडे इक्वेशन नंबर 1. तुम्ही इथं जरी घेतलं तरी तेवढं देणार, तिथं जरी घेतलं तरी तुम्हाला तेवढंच मिळणार. ठीक आहे. दोन्ही फिगर घेऊन मी चाललोय. आपल्याला ह्या फिगरसाठी बघायचं आहे. इथं समजलं की तुम्हाला इथं समजणार. ठीक आहे. मग आता पी वरती आपण काय केलं? या पी वरचं इक्वेशन हे आणि या पी चं इक्वेशन पण हेच सेम येणार. इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. समजलं का इथं पर्यंत? समजलं? ओके. आता टोटल एरिया कन्सिडर केलाय का आपण? टोटल एरिया कन्सिडर केलाय का? तर नाही. स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केलाय. तो आपला किती? डीएस. इथं पण टोटल सरफेस एरिया घेतलाय का? नाही. आपण काय केलंय? फक्त एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केलाय. 3 डायमेन्शन मध्ये डायग्राम आहे, त्यामुळे इमॅजिन करायचं नाही. तुम्ही म्हणणार हे आलं पाहिजे. 3 डायमेन्शन पुढे पण येणार आहे, पाठीमाग पण येणार आहे, या बाजूला पण येणार, त्या बाजूला पण येणार. समजतंय का? ऑल डायरेक्शन्स 3D. ओके. मग आता ह्या डीएस साठी आपल्याला फ्लक्स फाइंड करायचा. टोटल फ्लक्स म्हणजे काय आहे? सगळे लाईन्स तुमच्या या एरियामधून जाणार आहेत. सगळे लाईन्स. तो टोटल एरिया घेतलाय का आपण? नाही. आता लाईन्स कुठून जाणार आहेत? फक्त या डीएस मधून जाणार आहेत. बरोबर. मग त्या डीएस साठी फ्लक्स मला काढायचा आहे. आणि तो फ्लक्स मला किती मिळणार? तर तो फ्लक्स म्हणजे d phi is equal to E ds cos theta. This is our equation for small surface area, that is ds. बरोबर. मग आता d phi चे इक्वेशन तुम्हाला मिळालं. बरोबर. आता d phi चे इक्वेशन पर्यंत सॉल्व्ह करू आणि d phi मिळाला की टोटल फ्लक्स मग काढू. टोटल फ्लक्स मग काढू. मग टोटल फ्लक्सला काय येणार? फक्त पाय येणार. आता d phi आहे. d phi कोणासाठी? स्मॉल एरियासाठी, डीएस साठी. बरोबर. मग पहिल्यांदा ते पहिल्यांदा सॉल्व्ह करू. आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला इझी इक्वेशन माहित आहे. ती व्हॅल्यू मी इथं काय करतो? म्हणजे d phi is equal to E म्हणजे किती? 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू ds cos थीटा इंटू ds cos थीटा. तेच एक्सप्रेशन मी अशा फॉर्म मध्ये लिहितो. d phi is equal to q upon 4 pi epsilon 0 ds cos theta upon r square. याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. समजलं काय? तर बरं काय केलं? फक्त आपण त्या चला समजलं इक्वेशन 2 पर्यंत. इथे इक्वेशन 1 मिळालं, इथे इक्वेशन 2 मिळालं. आता हे इक्वेशन कोणाचं आहे? आपलं d phi चं. d phi म्हणजे कोण? तर फ्लक्स कुठला? तर ह्या ds साठी. बरोबर. आता पुढे इक्वेशन काय लिहितोय बघा मी. आता ds cos theta आपण r स्क्वेअर म्हणजेच आता इक्वेशनचं पुढे कंटिन्यू करतो. d phi is equal to q upon 4 pi epsilon 0 d ओमेगा. इक्वेशन नंबर 3. बिकॉज d ओमेगा म्हणजेच काय? तर ds cos theta अपॉन आर स्क्वेअर. समजलं? ते काय इथे एक्सप्लेन करतोय बघा. इथं काय केलेलं आहे आपण? ds cos theta अपॉन आर स्क्वेअर. मग मी असं म्हणतो ds अपॉन आर स्क्वेअर किंवा ds cos theta अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू d ओमेगा. त्याला आपण म्हणतोय सॉलिड अँगल. त्याला आपण काय म्हणतोय? सॉलिड अँगल. मला तुम्ही म्हणत असाल ds अपॉन आर स्क्वेअर आहे, इथं ds cos theta अपॉन आर स्क्वेअर आहे, दोन्ही वेगवेगळे, त्याला आपण d ओमेगा का म्हटलंय? बरोबर. हा कोण आहे? ds. तो आहे ना ds. फक्त इथं cos theta म्हणले हा ds चा कॉम्पोनंट आहे. हा ds चा कॉम्पोनंट आहे. कारण ds तुम्हाला इकडे मिळत होता, त्या ds चाच कॉम्पोनंट इकडे मिळाला आणि तो म्हणजे किती आहे? तर ds cos theta. त्यामुळे ds cos theta अपॉन आर स्क्वेअर हे इक्वेशन चालतंय कारण तो ds चाच कॉम्पोनंट आहे. मग आता डी ओमेगा म्हणजे काय? तर सॉलिड अँगल. तर हा कुठला सॉलिड अँगल? तर बघा हे पॉइंट मी इथं एंडला जोडले.
तर इथं जो आत अँगल जो क्रिएट केलाय तो अँगल म्हणजे डी ओमेगा. तो आतला अँगल म्हणजेच काय डी ओमेगा. मग त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही आता लहानपणी तुम्ही आईस्क्रीमचे कोन खाल्लेले आहेत. आईस्क्रीम कोन, बरोबर, आईस्क्रीम कोन तुम्हाला हे असं काहीतरी मिळेल, आईस्क्रीम कोन. मग आता तुम्ही आतून जर त्याच्यात आतून बघितलं तर इथं तुम्हाला एक सर्टन अँगल तुम्हाला सर्कलच्या फॉर्म मध्ये मिळेल. आतला पूर्ण अँगल येते लक्षात. म्हणजे बघा सेंटरला तुम्हाला पॉइंट असं मिळेल, तो पॉइंट परत असं वाढत जातोय आणि परत खाली गेला की तो खाली कमी होणार. मग आतला जो अँगल क्रिएट झालाय गोलमध्ये तो अँगल म्हणजेच डी ओमेगा. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय सॉलिड अँगल. कारण तो 3 डायमेन्शन मध्ये येतोय, 3 डायमेन्शन मध्ये तो अँगल येतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो डी ओमेगा, विच इज कॉल्ड एज अ सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय, तर डीएस अपॉन आर स्क्वेअर किंवा डीएस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. व्हॉट इज डीएस? डीएस इज द सरफेस एरिया, म्हणजे ह्याचा सरफेस एरिया, आणि ह्याचा रेडियस किती आहे तर तो म्हणजे आर स्क्वेअर. मग किती येणार बघा, अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट डी ओमेगा म्हणजे काय सांगतो आपल्याला, हा अँगलचा उद्दकुट सरफेस एरिया तयार झालाय, बरोबर. आता तो सरफेस एरिया काय म्हणतो आपण, डी ओमेगा इज डिफाइंड ऍज, किंवा सॉलिड अँगल इज डिफाइंड ऍज सरफेस एरिया. सरफेस एरिया किती येणार, 4 पाय आर स्क्वेअर सरफेस एरिया पर युनिट स्क्वेअर ऑफ द रेडियस. डी ओमेगा इज इक्वल टू सरफेस एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस, म्हणजेच तुम्हाला डीएस अपॉन आर स्क्वेअर. डीएस म्हणजे काय, तर ह्याचा सरफेस एरिया, आर स्क्वेअर म्हणजे त्याचा रेडियसचा स्क्वेअर. तसंच इथं मी म्हणू शकतो हा डीएस आहे म्हणजे ह्याचा सरफेस एरिया मला किती मिळणार, तर सरफेस एरिया मला डीएस कॉस थीटा अपॉन त्याचा रेडियस म्हणजे आर स्क्वेअर. म्हणजे तुम्ही इथं लागू करा किंवा इथं लागू करा, तुम्हाला इक्वेशन तेवढंच मिळणार. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणले, डीएस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू डी ओमेगा. डी ओमेगा समजलं. त्यासाठी आईस्क्रीमचा कोन तुम्हाला समजला पाहिजे, सॉलिड अँगल. आतला अँगल असतो तो म्हणजे डी ओमेगा. मग डी ओमेगा स्टेटमेंट नुसारच फॉर्म्युला मिळतोय. सॉलिड अँगल इज डिफाइंड ऍज सरफेस एरिया पर युनिट स्क्वेअर ऑफ द रेडियस, इज कॉल्ड सॉलिड अँगल. तर व्हिडिओ चालू आहे का बघतो, चालू आहे. तर इथं समजलं. तर पुढे सरकू आपण. तर आता इक्वेशन नंबर 3 मिळालाय. आता ह्याच्या पुढे तर मी जाऊ शकत नाही, क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 डी ओमेगा, कारण डी ओमेगा म्हणजे काय मला माहित नाही, बरोबर. आता फक्त मला सॉलिड अँगल मिळाला तेवढं मला माहित आहे, तर त्याचा फॉर्म्युला मला माहित आहे. मग आता सपोज मी जर इथं जर एरिया जर कन्सिडर केला तर हा परत एरिया किती आला, डीएस. परत हे पॉइंट्स मी जॉईन केले, परत मला डी ओमेगा मिळाला. म्हणजे इथं कुठं जरी एरिया मी जरी कन्सिडर केला सरफेस वरती तर मी इक्वेशन इथपर्यंत देणार आहे. माझं हे फायनल एक्सप्रेशन असणार आहे त्या डी फाय साठी, म्हणजे त्या सरफेस एलिमेंट साठी. तसंच ह्याच्यावरती इथं एरिया घेतला, इकडे एरिया घेतला, इकडे एरिया घेतला, इकडे एरिया घेतला, कुठं जरी एरिया घेतला तरी मी तिथपर्यंत या इक्वेशन नंबर 3 पर्यंतच येणार, तिथून पुढे मी जाऊ शकत नाही. आता हे माझं फायनल एक्सप्रेशन झालं कोणासाठी, डीएस साठी, बरोबर. आता मी असं म्हणतो टोटल फ्लक्स मला तर काढायचं. टोटल फ्लक्स म्हणजे पूर्ण एरिया, पूर्ण हा युनिव्हर्सचा एरिया. पण टोटल फ्लक्स मी किती म्हणणार, टोटल फ्लक्स किती येणार, तर फाय. टोटल फ्लक्स किती येणार, फाय इज इक्वल टू इंटिग्रेटिंग डी फाय. टोटल फाय काढण्यासाठी डी फाय ला मला काय केलं पाहिजे, इंटिग्रेट केलं पाहिजे, कारण प्रत्येकाचं इक्वेशन काय राहणार आहे, सेम राहणार आहे. म्हणून मी त्याला काय करणार, इंटिग्रेट करणार. म्हणजे फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय. मग डी फाय ची व्हॅल्यू पुट करायचं, काय ना, फाय इक्वल टू इंटिग्रेटिंग क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 डी ओमेगा. आता चार्ज, आता जे काही कॉन्स्टंट टर्म आहे त्याला बाहेर घेतलं पाहिजे. मग आता चार्ज तुमचा हा कॉन्स्टंटच आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होणार आहे का, नाही. त्यामुळे क्यू तुमचा कॉन्स्टंट 1/4πε0 तो पण आपला कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे तो पण बाहेर येणार. म्हणजे काय होणार, पाय इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा, इंटिग्रेशन ऑफ ओमेगा.
डब्ल्यू लिहू नका, ओमेगा लिहिताना त्याला आतल्या बाजूला त्याला टर्न करा, या दोन कांड्या त्या आतल्या बाजूला ओढा, ठीक आहे, डी ओमेगा. ओमेगा म्हणतोय, ओमेगा, डब्ल्यू नव्हे, डी डब्ल्यू नव्हे, डी ओमेगा. मग आता इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा, मग डी ओमेगाचा फॉर्म्युला पुट करा, तिथं काय ना 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आर स्क्वेअर काय झाला कॅन्सल, म्हणजे डी ओमेगाची व्हॅल्यू किती येणार 4 पाय, म्हणजे पाय इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 4 पाय. रिझन काय, इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा इज इक्वल टू 4 पाय. त्याचं सोल्युशन मी इथं दिलंय तुम्हाला, बरोबर. मग आता इथं काय होणार, 4 पायला 4 पाय काय होणार कॅन्सल, राहिलं किती पाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. कोणता चार्ज कन्सिडर केला होता, प्लस क्यू, म्हणजे इथं मला फायनल एक्सप्रेशन काय मिळणार, पाय इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन एप्सिलॉन 0. दिस इज आवर फॉर्म्युला फॉर दिस गॉस लॉ, पाय इक्वल टू प्लस क्यू अपॉन एप्सिलॉन 0. समजलं इथपर्यंत? काही डाऊट आहे का? काय केलंय, पहिल्यांदा मी एक रेग्युलर शेप कन्सिडर केला किंवा इरेग्युलर शेप कन्सिडर केला, त्याचा टोटल एरिया किती आहे एस, टोटल एरिया किती आहे एस. मग टोटल एरिया न घेता मी काय करतो, स्मॉल एलिमेंट एरिया कन्सिडर करतो डीएस. इथं स्मॉल एलिमेंट एरिया आला डीएस. एक चार्ज कन्सिडर केला पॉइंट ओ ला, आतल्या बाजूला 3 डायमेन्शन मध्ये फिगर आहे, आत नंबर ऑफ चार्जेस आहे, त्यातला एक चार्ज कन्सिडर केला पॉइंट ओ वरती. तसंच नंबर ऑफ चार्जेस ओ पॉइंट वरती एक चार्ज कन्सिडर केला तो म्हणजे प्लस क्यू. तिथून त्या सरफेस एरियावरती इंटेन्सिटी बघितली, तर ही लाईन मी ड्रॉ करून घेतली आणि त्या एरियावरती मला सेंटरला एक पॉइंट पी मिळाला. तसंच मी इथं ड्रॉ केली तर इथं मला पॉइंट पी मिळाला. पण तो डीएस एरिया जो आहे तो इन्क्लाइंड पोझिशन मध्ये आहे. इन्क्लाइंड पोझिशन मध्ये असल्यामुळे तो ई वेक्टर वरती न येता तो वरती कुठेतरी मिळाला, म्हणजे हा डीएस परपेंडिक्युलर, हा डीएस परपेंडिक्युलर. मग त्याच्यामध्ये अँगल किती झाला, थिटा झाला. मग त्या डीएस चा मला ई वरती कॉम्पोनंट पाहिजे, मग तो किती येणार डीएस कॉस थिटा. मग याचा कॉम्पोनंट किती येणार डीएस कॉस थिटा, बरोबर. आता काय केलं, तर आता या पी वरती पहिल्यांदा मी इंटेन्सिटी फाइंड करून घेतली. मग त्यासाठी ओपीचा डिस्टन्स माझ्याकडे किती आहे आर, मग ओपी इज इक्वल टू आर. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पी पॉइंट ड्यू टू चार्ज प्लस क्यू एट ओ, ड्यू टू चार्ज प्लस क्यू एट ओ, ड्यू टू चार्ज प्लस क्यू एट ओ पी पॉइंटला किती मिळाली, इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. मग आता ह्या दिलेल्या एरियासाठी डीएस साठी मला फ्लक्स मिळणार, तो फ्लक्स किती मिळणार डी फाय. मग डी फाय किती येणार, ई डीएस कॉस थिटा, जे आपण ऑलरेडी प्रूव्ह केले, बरोबर. मग ई ची व्हॅल्यू काय केली, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली, 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर डीएस कॉस थिटा. तेच इक्वेशन मी या फॉर्ममध्ये लिहिलं, डी फाय इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ds cos theta upon r square. What is it ds cos theta upon r square? ds cos theta upon r square is d omega. म्हणजे तर आपण काय म्हणतोय सॉलिड अँगल. मग काय फॉर्म्युला आहे ds cos theta upon r square किंवा ds upon r square. स्टेटमेंट काय सांगितलंय, सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज सरफेस एरिया पर युनिट स्क्वेअर ऑफ द रेडियस 4 पाय r square upon r square. हा झाला d phi त्या एलिमेंट साठी, ds साठी. टोटल एरिया साठी मी आता फाइंड करणार, टोटल एरिया साठी. मग टोटल फ्लक्स मी म्हटला, मग टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन घेतलं डी फायचं, इंटिग्रेशन डी फाय ची व्हॅल्यू पुट केली क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 डी ओमेगा. हा तुम्हाला कॉन्स्टंट मिळाला, तो बाहेर आला, इंटिग्रेशन कुणाला गेलं डी ओमेगाला. मग डी ओमेगाचं इंटिग्रेशन किती आहे 4 पाय, तो तुम्हाला दाखवलंय. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर काय झाला कॅन्सल, म्हणजे डी ओमेगा किती राहिला 4 पाय, म्हणून 4 पाय. मग 4 पाय कॅन्सल राहिला क्यू अपॉन एप्सिलॉन 0 प्लस क्यू अपॉन एप्सिलॉन 0. हा झाला फ्लक्स कोणत्या चार्जला, प्लस क्यूला. सपोज मी जर इथं प्लस Q1 कन्सिडर केलं तर मला इक्वेशन काय मिळणार, मला इक्वेशन मिळेल फाय इज इक्वल टू प्लस Q1 अपॉन एप्सिलॉन 0. समजलं का? म्हणजे Q1 जर कन्सिडर केला तर मला इक्वेशन काय मिळणार आहे, फाय इज इक्वल टू प्लस Q1 अपॉन एप्सिलॉन 0. सपोज मी चार्ज Q2 कन्सिडर केला प्लस Q2 तर काय येणार, फाय इक्वल टू प्लस Q2 अपॉन एप्सिलॉन 0. तसंच मी Qn कन्सिडर केला, Qn तर काय येणार इक्वेशन, फाय इज इक्वल टू प्लस Qn अपॉन एप्सिलॉन 0. समजलं का? आता मी काय केलं,
ह्या सगळ्या चार्जेस साठी मी फाइंड केलं. म्हणजे मला काय केलं पाहिजे, सगळ्या चार्जेस साठी मला सगळ्यांची सम केली पाहिजे. टोटल चार्जेस तयार होईल Q1, Q2, Q3, Q4 म्हणजे प्लस Q1 प्लस Q2 प्लस Q3 Q4 असं कुठं पर्यंत Qn पर्यंत. मग सगळ्याचा मिळून मला एक चार्ज मिळेल. मग ते टोटल चार्ज मला किती मिळणार, तर phi is equal to Q upon epsilon 0. टोटल चार्ज म्हणजे सुपरपोजिशन प्रिन्सिपल मी कन्सिडर केला. बघा मी काय सांगतोय, phi is equal to याच्यामध्ये घेतो प्लस Q1 upon epsilon 0 प्लस Q2 upon epsilon 0 प्लस Q3 upon epsilon 0 प्लस Q4 upon epsilon 0 अप टू प्लस Qn upon epsilon 0. म्हणजे इथे लिहू का, फ्लक्स phi is equal to Q1 upon epsilon 0 प्लस Q2 upon epsilon 0 प्लस अप टू प्लस Qn upon epsilon 0. मग ह्या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर मला काय मिळतं, टोटल चार्ज तो म्हणजे Q अपॉन epsilon 0. म्हणजे समेशन मध्ये इक्वेशन मिळालं. समेशन, मग समेशनचं इक्वेशन कसं येणार बघा, ते मी आता इथे लिहितो. समेशनचं इक्वेशन एक मिनिट, तिथे दिसते का बघू जरा, म्हणजे तुम्हाला मी वरतीच इक्वेशन लिहून देतो. दिसतंय. मी काय करतो आता, इथे वरती इक्वेशन लिहितो मी टोटल फ्लक्स फाइंड करण्यासाठी. phi is equal to Q1 upon epsilon 0 plus Q2 upon epsilon 0 plus Q3 upon epsilon 0 plus up to Qn upon epsilon 0 which is equal to, त्या सगळ्याचा चार्ज मला किती मिळतोय, टोटल चार्ज म्हणजे प्लस Q. पण समेशन मध्ये पर्यंत लिहिलं पाहिजे. समेशनच्या फॉर्म मध्ये समेशन I ची व्हॅल्यू किती घेणार मी, 1 पासून n पर्यंत. म्हणजे I is equal to 1. I ची व्हॅल्यू किती घेणार मी, 1 2 3 कुठपर्यंत, n पर्यंत. म्हणून I is equal to 1 अप टू n नंबर. मग इथे येणार Q I अपॉन epsilon 0. मग I ची व्हॅल्यू 1 2 3 4 कुठपर्यंत, n पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे शेवटचं इक्वेशन phi equal to Q upon epsilon 0. समजलं. तर इथं तुमचं लेक्चर आजचं संपतंय. आजचा गॉस लॉ पूर्ण झाला. फिगर ड्रॉ करताना इक्वेशनला तर मी तुम्हाला याचा नोट्स मी देणार आहे. तुम्ही जर लिहून काढल्या असतील तर, काढणार असाल तर ही फिगर आणि बाकीचं एक्सप्लेनेशन, ही फिगर ड्रॉ करायची नाही. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त ड्रॉ केलं. कळतंय, ही फिगर आणि एक्सप्लेनेशन. आता मी इथं Q1 Q2 Qn असं केलं, तुम्ही तसं लिहू नका. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करा, व्यवस्थित सगळं लिहा. जे एक्सप्लेनेशन मी साठी हे दाखवतोय तुम्ही ते दाखवू नका. तुम्हाला फक्त एक्सप्लेन करा, समजण्यासाठी मी दाखवतोय. तुमची फक्त डायग्राम एवढी राहिली म्हणजे बस. हे दाखवू नका, परत बाकीचं काय असेल तर दाखवू नका. जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढंच फक्त दाखवा. ठीक आहे. आता इथं Qn वगैरे काय दाखवायला नको. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल शेवटचे इक्वेशन लिहिताना तर तुम्ही लिहा प्लस Q2 प्लस Q3 प्लस Qn, तसं लिहा तुम्हाला जर पाहिजे. ही फिगर राहणार. याच्या व्यतिरिक्त जास्त काय त्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही. समजलं. तर आज आपण आता इथंच थांबतोय. तर होप सो तुम्हाला लेक्चर आजचा आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब ही करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मित्रांच्याबरोबर शेअर करायचं असेल तर तुम्ही त्या मित्रांच्या बरोबर शेअर पण करा. बरोबर. आणि जर तुम्हाला काही कमेंट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट काय देऊ शकता. मग होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलंच असेल. काही डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा. ठीक आहे. सो थँक यू फॉर टुडेज लेक्चर. वी विल सी यू नेक्स्ट लेक्चर विथ द नेक्स्ट पॉइंट. बाय.